जर असं सांगितलं की रोज 8 तास झोपूनही शरीराला जास्त थकवाच येत आहे आणि प्राचीन ऋषीमुनींनी या 8 तासांच्या निम्म्या वेळेतच क्वांटिटीपेक्षा क्वालिटी वापरून अपार ऊर्जा मिळवण्याचं रहस्य शोधून काढलं होतं, तर विश्वास बसेल का? हे अगदी खरं आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण तीच 5 वैदिक तंत्र डिकोड करणार आहोत, जी फक्त 21 दिवसांच आपली दैनंदिन ऊर्जा, त्वचेचं आरोग्य आणि मानसिक फोकस पूर्णपणे बदलून टाकतील. चला तर मग थेट या रहस्याच्या खोलात जाऊया. बघा, महर्षी चरक यांनी चरक संहितेत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की आपलं सुखदुःख, शरीराची ताकद, अशक्तपणा, आपलं ज्ञान आणि अगदी जीवन मृत्यूसुद्धा हे सगळं आपल्या झोपेवर अवलंबून आहे. वाव, म्हणजे झोप म्हणजे फक्त डोळे बंद करून पडणं नाहीये तर? अजिबात नाही. खरी विश्रांती म्हणजे रात्रीच्या वेळी शरीराची होणारी अत्यंत सखोल सेल्युलर रिपेअर. जर पेशींची ही दुरुस्ती होत नसेल ना, तर आपण फक्त झोपण्याचं नाटक करत आहोत असं समजा. मग आजच्या या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपली झोप कशी सुधारायची याचा एक्झॅक्ट रोडमॅप काय आहे? तोच रोडमॅप आपण आज पाहणार आहोत. प्राचीन ग्रंथांवर आधारित हे 5 टप्पे आहेत. 1. झोपेविषयीचं प्राचीन ज्ञान. 2. झोपेचे 7 प्रकार. 3. अंधार आणि पचनाचं विज्ञान. 4. पायांची मालिश आणि मनाची शांती. आणि 5. काही खास योगिक श्वासोच्छवासाची तंत्रे. चला तर मग वेळ न घालवता पहिल्या टप्प्याकडे वळूया. झोपेविषयीचं प्राचीन ज्ञान नेमकं काय सांगतं? आयुर्वेदामध्ये अपूर्ण झोपेला अनिद्रा म्हणतात. आणि ही अनिद्राच अशी गोष्ट आहे जी शरीराला रात्री रिकव्हर होण्यापासून अक्षरशः रोखून धरते. अच्छा, म्हणजे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे, सतत केस गळणे, सारखी सर्दी खोकला होणं आणि कामात अजिबात फोकस नसणं, हा जो ब्रेन फॉग आहे ना, तो सगळा याच अनिद्रेमुळे होतोय. अगदी बरोबर पकडलंस. म्हणूनच झोप किती तास घेतो यापेक्षा झोप किती डीप आहे हे सर्वात जास्त मॅटर करतं. यार, ही अनिद्रेची लक्षणं खरोखरच धक्कादायक आहेत. पण झोप बरोबर आहे की नाही हे नेमकं ओळखायचं कसं? त्यासाठी आपल्याला चरक संहितेत सांगितलेले झोपेचे 7 प्रकार समजून घ्यावे लागतील. आता हे 7 प्रकार लक्ष देऊ नये का? तमोभव आणि श्लेष्म समुद्भव म्हणजे तमस आणि कफ वाढल्यामुळे येणारी ती आळशी झोप. त्यानंतर शरीरश्रम आणि मानसिक श्रम म्हणजे खूप शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे येणारी जड झोप. आगंतुकी म्हणजे एखाद्या दुखापतीमुळे किंवा बाह्य कारणामुळे लागलेली अनैसर्गिक झोप. आणि व्याधी अनुवर्तनी म्हणजे आजारपणात शरीर स्वतःची ऊर्जा वाचवण्यासाठी जी झोप घेतं ती. आणि मग शेवटचा 7वा प्रकार म्हणजे रात्री स्वभाव निद्रा, बरोबर? एक्झॅक्टली. हीच ती नॅचरल आयडियल झोप जी रात्रीच्या वेळी आपोआप येते आणि सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश कमालीची ऊर्जा देते. आपलं मुख्य टार्गेट ही झोप मिळवणं आहे. थांबा, आपण 1 सेकंड इथेच पॉज घेऊया. ऐकणाऱ्यांनो, आत्ता जे आपण 7 प्रकार पाहिले त्यापैकी सध्याची झोप कोणत्या प्रकारात मोडते? पटकन खाली कमेंट्समध्ये स्लीप टाईप सांगा. आम्हाला पाहायचंय की आपली कम्युनिटी सध्या कोणत्या स्टेजवर आहे. भारी. आता आपण जाऊया आपल्या 3ऱ्या टप्प्याकडे, जिथे आपण पाहणार आहोत की शारीरिक वातावरण आणि पचनसंस्था आधुनिक जीवनशैलीसोबत कशी बॅलन्स करायची. इथे आपण तमोप्रवेश विधी आणि आजची आपली लाईफस्टाईल यांची तुलना करूया. बघा, मेंदूच्या अगदी मध्यभागी पिनियल ग्लँड असते. जेव्हा पूर्ण अंधार असतो तेव्हाच ही ग्रंथी मेलाटोनिन तयार करते. आणि हे मेलाटोनिनच शांत झोप आणण्यासाठी आणि मेंदूचं पोषण करण्यासाठी जबाबदार असतं. पण आजकाल आपण काय करतो? रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि ते चकचकीत LED लाईट्स, यामुळे मेंदूला वाटतं की अरे अजूनही दिवसच आहे. हो ना. आणि त्यामुळे मेलाटोनिन तयार होणंच थांबतं. म्हणूनच झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी सर्व स्क्रीन्स बाजूला ठेवणं आणि खोलीत पूर्ण अंधार किंवा एखादा डिम लाईट ठेवणं प्रचंड महत्वाचं आहे. आता पचनाविषयीची ही टाईमलाईन बघा. ही खूपच क्रिटिकल आहे. सूर्यास्तानंतर जठराग्नी म्हणजे पचनशक्ती हळूहळू मंद होते. त्यामुळे नियमानुसार सूर्यास्तानंतर 1.5 तासाच्या आत जेवण व्हायला हवं. पण खूप लोकांना वाटतं की रात्री कधीही जेवलं तरी चालतं. मग रात्री 10 ते 2 ची वेळ एवढी महत्वाची का सांगितलीये? कारण रात्री 10 ते 2 हा पित्त काळ असतो. या वेळेत आपलं शरीर ह्यूमन ग्रोथ हार्मोन म्हणजेच HGH रिलीज करतं आणि शरीराच्या पेशींची सर्वात मोठी दुरुस्ती याच वेळेत होते. जर रात्री उशिरा जेवण झालं तर शरीराची सगळी एनर्जी फक्त ते अन्न पचवण्यातच वाया जाते आणि रिपेअरिंगसाठी काहीच उरत नाही. म्हणजे सर्वात महत्वाचा टेकअवे हा आहे की रात्रीचं जेवण हे दिवसभराच्या एकूण अन्नाच्या फक्त 20 ते 25% असायला हवं.
म्हणजे एकदम हलकं, जसं की थोडंसं सूप किंवा खिचडी. रात्रीच्या जेवणाच्या प्रमाणावर कडक कंट्रोल ठेवणं हाच खरा गेम चेंजर आहे. अगदी बरोबर. पचनाचा विषय तर क्लिअर झाला. आता आपण चौथ्या टप्प्याकडे जाऊया, पायांची मालिश आणि मन. हा टप्पा शारीरिक स्पर्श आणि मानसिक शांतीशी जोडलेला आहे. आयुर्वेदामध्ये याला पादाभ्यंग म्हणतात. माहितीये का, पायांच्या तळव्यांमध्ये 100पेक्षा जास्त नसांचे पॉइंट्स असतात आणि त्यांचं थेट कनेक्शन मेंदूच्या नर्वस सिस्टीमशी असतं. म्हणजे झोपण्यापूर्वी रोज कोमट पाण्याने पाय धुवून तळव्यांना तिळाचं तेल लावून फक्त 2-3 मिनिटे गोलाकार मालिश केली तर खरंच फायदा होतो. 100%. यामुळे शरीरातील वाढलेला वात आणि अग्नी लगेच संतुलित होतात. ते रात्रभर चालणारं ओव्हर थिंकिंग थांबतं आणि नर्वस सिस्टम एकदम रिलॅक्स होते. पण यार, काही वेळा काय होतं माहितीये, कितीही प्रयत्न केला तरी डोक्यातील विचार थांबतच नाहीत. मन शांत होतच नाही. असं का होतं? याचं उत्तर शरीरातील 5 कोशांमध्ये दडलेलं आहे. बघा, जागे असताना अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोश ॲक्टिव्ह असतात. पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा फक्त प्राणमय आणि आनंदमय कोश ॲक्टिव्ह असायला हवेत. जर दिवसभराचे विचार सुटले नाहीत तर तो मनोमय कोश रात्रभर त्या कचऱ्याला प्रोसेस करत बसतो आणि म्हणूनच ती गाढ झोप लागतच नाही. म्हणूनच झोपण्यापूर्वी या मनोमय कोशाची शुद्धी करणं मस्ट आहे. थोडक्यात सांगायचं तर मनातला कचरा साफ करणं. हे ऐकायला भारी वाटतंय, पण प्रॅक्टिकली करायचं कसं? एकदम सोपं आहे. डोळे बंद करा आणि दिवसभरात घडलेल्या घटना उलट्या क्रमाने आठवा, पण फक्त एक तटस्थ साक्षीदार म्हणून. त्यात अजिबात गुंतायचं नाही. उद्याचं जे काही टेन्शन आहे किंवा टू डू लिस्ट आहे ती बाजूला ठेवा आणि संपूर्ण लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा. यामुळे मेंदूला तो अल्टिमेट ब्लिस म्हणजे परमानंद मिळेल आणि झोप एकदम खोल लागेल. वाव, हे ऐकूनच इतकं रिलॅक्स वाटते ना. आता त्या शेवटच्या आणि सर्वात पॉवरफुल टप्प्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता लागलीय. योगिक श्वासोच्छ्वासाची तंत्रे. ही तंत्रे म्हणजे नर्वस सिस्टम फोर्सफुली रिसेट करण्याचे हॅक्स आहेत. पहिलं आहे चंद्रभेदी प्राणायाम. यामध्ये उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची, उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची आणि फक्त डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा. दुसरा आहे भ्रामरी प्राणायाम. यामध्ये षण्मुखी मुद्रेत दोन्ही कान आणि डोळे बोटांनी बंद करायचे आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा असा आवाज काढायचा. आणि शेवटी शवासन. शरीराचा कण पूर्णपणे ढिला सोडून द्यायचा. तर मित्रांनो, खरी विश्रांती म्हणजे फक्त डोळे बंद करून पडणं नाही, तर ती अशी गाढ, दर्जेदार, सेल्युलर रिपेअरवाली झोप मिळवणं आहे. हे 21 दिवसांचं चॅलेंज घेऊन बघा. एनर्जी लेव्हल कुठेच्या कुठे जाईल. आणि हो, आम्हाला योग निद्रा या विषयावर एक अत्यंत सविस्तर डेडिकेटेड विश्लेषण करायचं आहे, जे सेल्युलर रिपेअरसाठीचं खऱ्या अर्थाने अल्टिमेट हॅक आहे. पण ते तेव्हाच जेव्हा आम्हाला दिसेल की त्याची खरंच गरज आहे. जर खाली योग निद्रा या शब्दांसह 500 कमेंट्स आल्या तर आम्ही पुढच्या आठवड्यात तो ॲडव्हान्स्ड एपिसोड नक्की ड्रॉप करू. चला तर मग हे टार्गेट हिट करूया. तुमचे विचार शेअर करा, स्लीप टाईप सांगा आणि खाली योग निद्रा लिहायला विसरू नका. भेटूया थेट कमेंट सेक्शनमध्ये. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.